नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी म्हणतात की बाळा, तू जर आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुला आज माझ्याकडून एक आनंदाची बातमी मिळेल की जी गोष्टीसाठी तू खूप दिवसापासून माझ्याकडे प्रार्थना करत आहेस ती गोष्ट तुला आज मी नक्कीच मिळवून देईन. हा माझा तुला आशीर्वाद आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. की तुम्हाला स्वामी परिवाराकडून कळकळीची विनंती. स्वामी म्हणतात की बाळा, काळजी करणारी माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हेच समजायला त्याहीपेक्षा जास्त भाग्य लागतं. आणि जी माणसं मिळाली आहेत त्यांना जपून ठेवण्यात तुमचा वेळ वाया घालवा. आपला वेळ हा नेहमीच स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळच मिळणार नाही. कारण तुमची नियत ही कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा हा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असते. कारण ही दुनिया तुम्हाला बाहेरून तुमच्या रूपावरून ओळखत असते, तर परमेश्वर हा तुम्हाला अंतःकरणातून तुमच्या मनातून ओळखतो. त्यामुळे तुम्ही वागताना लोकांचा विचार एक वेळेस करू नका, फक्त देवाचा विचार करा. कारण तुम्हाला कर्म देणारा हा तुमचा देवच आहे, ही लोक नाहीत हे विसरू नका. तुमचेही जर देवावरती असेच प्रेम आणि विश्वास असेल तर स्वामी आई तुम्हाला अशीच साथ दे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. कारण स्वामी म्हणतात की मी माझ्या भक्तांना पाठबळ हे सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मलाच आपण होऊन गमावले आहे. माझे सच्चे भक्त कधी कोणाला दुखावत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की समोरही स्वामीच आहेत. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही, फक्त तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. मग तो माणूस असू दे किंवा प्राणी असू दे, फक्त तेथेही हाच विचार करा की तेही स्वामींचेच लेकरे आहेत. प्रत्येक वेळी योग्य माणसाकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो आणि चुकीच्या माणसाकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते. नेहमीच सल्ला घेताना ही सल्ला सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीच्या समोरून घ्या. सकारात्मक लोकांचे विचार घ्याल तर तुम्हीही सकारात्मक विचार कराल. नकारात्मक विचाराचे राहाल तर तुम्ही नकारात्मक विचाराने जायला सुरुवात कराल. आणि तुम्हाला सुरुवातीला ते समजणारही नाही, परंतु ज्यावेळेस तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील त्यावेळेस तुमची वेळ निघून गेलेली असते. तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी, मी सहमत आहे, मला तुमचे म्हणणे पटत आहे अशी कमेंट करा. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात की बाळा, माणसाने उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचाराचाही करावा. कधीतरी उपवास हा अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. कारण तू जर शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापाशी येतील. तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे. म्हणून आता तू फक्त निशंक राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही भाग्यवान ठराल. जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पण जर चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी लागेल, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर नक्कीच चूक विसरावी लागेल. स्वामी म्हणतात जी माणसं आयुष्यात तुमच्या सोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात, पण ती तुम्हाला कधीच मिळत नाहीत. पण तेही मिळवून देण्याची ताकद फक्त स्वामीजवळच आहे हे विसरू नका. नेहमी हाच विचार ठेवा
की एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण न यावी तो दिवसच नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा, निस्वार्थ कर्म करत रहा, हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा आहे. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन नाही पसारा. कधीही दुसऱ्याच्या ताटातले हिसकवून घेण्यात शान नाही, तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. खरे समाधान ही नियती आहे, कारण हिसकावून घेणारा कधीही सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुखी होत नाही. आणि जरी तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेत येता नसेल, तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं, आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय हा आपलाच होतो. हा अनुभव येतो. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच आहे. मी सर्वत्र आहे, मी चराचर व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाश ही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, गृहावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नकोस. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. स्वामी आई तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य देतील आणि तुमचे रक्षण करतील. स्वामी आईची तुम्हाला साथ जीवनामध्ये सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्याचं सामर्थ्य देवोत, सुख देवोत आणि तुम्हाला जीवनात यशस्वी करोत. तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण करोत. हीच स्वामी चरणी अंतःकरणातून प्रार्थना आणि तुम्हाला विनंती की तुम्ही आपल्या चॅनेलला नक्कीच सपोर्ट करावा. एकाचे भले केल्याने आपले भले होईल हे स्वामींनी सांगितले आहे, ते कधीही तुम्ही विसरू नका. तुम्ही जर कोणाला देत असाल तर त्यापेक्षा स्वामी तुम्हाला 10 पटीने जास्त देतात, हे मान्य करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.